साठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत या संबंधामध्ये सर्वप्रथम विषय होता की आपला नामनिर्देशनाचा जो प्रक्रिया आहे आता पूर्णतः पार पडलेला आहे आणि नामनिर्देशनाचा जो एक फार महत्त्वपूर्ण आणि मोठी प्रक्रिया आज या ठिकाणी पार पडत आहे पडलेला आहे त्याबद्दल आपल्याला मी माहिती देतो। आपल्याकडे या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहे, आपल्या लोकसभाचे दोन मतदारसंघ आहे। या दोन मतदारसंघामध्ये जळगाव मतदारसंघाचा जो मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते मी आहे। या अनुषंगाने जळगावमध्ये एकूण 24 कॅन्डिडेटचे फॉर्म प्राप्त होते। 24 पैकी 4 फॉर्म रिजेक्ट झाले। 3 फॉर्म रिजेक्ट होण्याचे कारण होता की एक फॉर्म बिलकुल अपूर्ण भरण्यात आला होता। एक कॅन्डिडेटनी म्हणजे अर्धे स्वाक्षरी नाही होते, ते बाकी गोष्टी चुका होती। दुसरा जो फॉर्म आहे 2 फॉर्म रिजेक्ट झाले की त्यांनी जो अनुमोदक याच्यामध्ये दिलं, ते सूचक याच्यामध्ये दिलं, या सूचकांच्या जो यादी आपल्याला असा अपेक्षित असतो की तुम्ही भारत देशमध्ये कुठूनही असू शकता, फक्त सूचक जो आहे ते यदि तुम्ही राजकीय पक्षाकडून जो म्हणजे राज्य या राष्ट्र स्तरावरचे जो राजकीय पक्ष आहे त्याच्याकडून अगर तुम्ही एक उमेदवार असेल तर एक सूचक पुरेसा असतो। परंतु यदि तुम्ही एक स्वतंत्र उमेदवार असेल या म्हणजे रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय परंतु तुमचे पार्टीला म्हणजे मान्यता प्राप्त नसेल, पिनाटे साहेबांचं स्वागत, तो यदि मान्यता प्राप्त नसेल तर त्यासारखा राजकीय पक्षाला आणि स्वतंत्र कॅन्डिडेटला 10 सूचक त्याच्यामध्ये लागतो। याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी जो सूचक 10 दिले होते परंतु काय जामनेर काय भुसावळ या मतदारसंघाचे सूचक दिले होते, तर त्याच्यामध्ये अडचण ही होती की ते सूचक जळगाव लोकसभाचे बाहेर असल्यामुळे जामनेर भुसावळ आपल्याकडे येत नाही, तर त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र अमान्य झाले। तर या कारणामुळे 2 त्याच्यामुळे अमान्य झाले। एक या कारणामुळे अमान्य झाले की त्यांच्या जो हे होतं म्हणजे फॉर्मही त्यांच्या अपूर्ण भरला होता आणि एक और जो फॉर्म होता त्याच्यामध्ये एबी फॉर्म एक राजकीय पक्षाकडून प्राप्त होता। एबी फॉर्म राजकीय पक्षाकडून प्राप्त होता। आदरणीय श्री पीए मंडली एक ईमेल प्राप्त आहे ज्यावर जरासं बघून घ्या, इमिडिएटली जाऊन डीओ जळगाव मध्ये। तो त्यांच्या जो राजकीय पक्षाकडून होता त्याच्यामध्ये 2 कॅन्डिडेट होते, ए आणि ब। अगर पहला कॅन्डिडेट पात्र होत असेल तर दुसरा कॅन्डिडेट ऑटोमॅटिकली अपात्र होत आहे। तो सिन्स त्या राजकीय पक्षाचा पहिला कॅन्डिडेट अपात्र होत होता तर दुसरा कॅन्डिडेट ऑटोमॅटिकली अपात्र झाला। त्यांचे फॉर्म वैध होता परंतु कॅन्डिडेट पहिला पात्र असल्यामुळे दुसरा अपात्र झाला। असा एकूण 20 कॅन्डिडेट उमेदवार त्यांची मंजुरी झाली। त्याच्यानंतर माघार घेण्याचा दिवस आजपर्यंत 3 वाजेपर्यंत होता। माघार घेण्याची प्रक्रियेमध्ये आदरणीय पर्यवेक्षक साहेब या आपले ऑब्झर्व्हर महोदय या ठिकाणी होते। एकूण 6 कॅन्डिडेट्स माघार घेतला। त्याचे नाव आहे प्रदीप शंकर आव्हाड, डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील, रोहित दिलीप निकम, लक्ष्मण गंगाराम पाटील, संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी ब्रॅकेटमध्ये पाटील आणि शेवटचे संजय एकनाथ माली, असं 6 कॅन्डिडेट्सनी विहित मुदतीत आपला नामनिर्देशन पत्र माघार घेतला। त्या माघार घेतला असल्यामुळे 16 म्हणजे 20 - 6 झाले 14 कॅन्डिडेट आणि आपल्या बॅलेट युनिटमध्ये असतो 16 म्हणजे जागा असतो। तो बॅलेट युनिटमध्ये 16 जागामध्ये 14 कॅन्डिडेट्स, 1 नोटा आणि 1 आपण कव्हर करून म्हणजे उलटून ठेवणार आहे। तो असा आपला बॅलेट युनिट राहणार आहे। तर बॅलेट युनिटमध्ये 6 आपल्याकडे कॅन्डिडेट्स म्हणजे हे राहणार आहे, 6 हे राहणार आहे म्हणजे सॉरी 14 कॅन्डिडेट, 1 नोटा आणि 1 कव्हर्ड, असा आपला एक सिंगल बॅलेट युनिटमध्ये जळगाव लोकसभाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। अगदी काही वेळात आपला नमुना 7अ च्या प्रकाशन आदरणीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राची मान्यताने ते प्रकाशन होणार आहे। त्याच्या आपण ऑलरेडी पाठवलेला आहे आणि त्या प्रकाशन झाल्यानंतर आपल्याला जो क्रम आहे ते औपचारिकरित्या आपल्याला मिळेल। ते आपल्याकडे आता मिळणार आहे काही वेळात, त्याबद्दल काही वेळात मी आपल्याला सांगतो। त्याच्यामध्ये स्पेलिंग काय लोकांनी नाम बदलच्या संदर्भात ऑलमोस्ट सगळे लोकांनी नाम बदलची मागणी केली होती। दुसरा एक तो पहिला मुद्दा 14 कॅन्डिडेट 6 लोकांनी माघार घेतला। दुसरा मुद्दा नाम बदल मध्ये श्री करण बाळासाहेब पाटीलनी नाम बदल त्यांच्या स्वीकारण्यात आलाय, करण बाळासाहेब पाटील डॅश पवार, ठीक आहे। दुसरा जो आहे नाम बदल होता नामदेव पांडुरंग कोळी, त्यांनी ऍडव्होकेट नामदेव पांडुरंग कोळी असं नाम बदल करून घेतलेला आहे। युवराज भीमराव जाधव, श्री युवराज भीमराव जाधव
यांनी आपलं नाव बदल करून युवराज जाधव ब्रॅकेटमध्ये संभा अप्पा हे केलेला ब्रॅकेटमध्ये आहे संभा अप्पा. ते तुम्हाला आता मिळेल का वेळ. अब्दुल सुकार देशपांडे तसंच आहे. हा अहमद खान युसुफ खान अहमद खान फक्त नाम केलेलं. अहमद खान युसुफ खान अहमद खान नाव केलेलं. करण संजय पवार नी फक्त करण पवार नाम केलेलं आहे. पाटील संदीप युवराज पाटील वो आहे. हा ललित गौरीशंकर शर्मा ने ललित ब्रॅकेटमध्ये बंटी शर्मा हे नाम केलेलं आहे. विजय बाबूलाल डानेज ने ऍडव्होकेट विजय बाबूलाल डानेज असं एक नाम केलं. असा हा करण पवार नाही, ओरिजिनल जो ऍप्लिकेशन आहे, जो आपला भारत निवडणूक आयोगाच्या जो सूचना आहे याच्यामध्ये 6.13 त्याच्यामध्ये जो सूचना आहे त्याचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये असं आहे की यदि दोन नाम सारखे असेल, जसं आयुष प्रसाद असेल, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, आयुष प्रसाद ब्रॅकेटमध्ये सन ऑफ अशित मोहन प्रसाद आणि दुसरा आयुष प्रसाद ब्रॅकेटमध्ये त्यांच्या वडिलांचं नाव, हस्बंडचं नाव, असं करके नातेवाईकांचे नाव असं आपण करतो. यदि दोनोंचं नाम अगदी सारखं असेल. या केसमध्ये दोनों कॅन्डिडेटचं नाम, ओरिजिनल नाम जो होता ते वेगळं वेगळं होतं. एक का नाम होता करण बालासाहेब पाटील, दुसऱ्याचं होता करण संजय पवार. म्हणजे टोटल करण फक्त कॉमन होता, बालासाहेब पाटील संजय पवार हे 6 अक्षरीमध्ये 4 अक्षर वेगळं होते. ज्यावेळी दोनोंचं नाम यदि आपण मंजूर करतोय तो करण बालासाहेब पाटील पवार असं नाम होतोय आणि करण पवार होतं. तो 1 2 3 4 एकचं 4 अक्षरी आहे, दुसऱ्याचं 2 अक्षरी आहे. तो या एक गोष्टीमध्ये मेजर फरक आहे. आणि 2 अक्षर अगर सेम असेल आणि म्हणजे 4 + 2 6 मध्ये फक्त म्हणजे एवढं अक्षर म्हणजे त्यांच्या नामची सिक्वेन्स वगैरे बदल आहे. तो याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाचे गाईडलाईन्स प्रमाणे अभ्यास पण केला. याच्यावर आपण ऑब्जेक्शन पण विचारलं. दोनोंनी एकमेकांबद्दल ऑब्जेक्शन घेतलं. ठीक आहे. परंतु शेवटी ज्यावेळेला नियम सांगितलं दोनोंनी ऑब्जेक्शन म्हणजे त्यांनी हा ऑब्जेक्शनवर ते ग्रहण बसले नाही आणि त्या ऑब्जेक्शन गेलं. करण संजय पवार जो आहे, करण पवार ज्यांचं नाव शेवटी होणार आहे बॅलेट पेपरवर, त्यांच्या ते स्वतः उपस्थित नाही होते, त्यांच्या वतीने एक कोई व्यक्ती होते उपस्थित, म्हणजे त्यांचे सूचक उपस्थित होते, तर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. ओके. आता तिसरा जो शेवटचा विषय उसके बाद रावेर बद्दल आपण बोलू. तिसरा जो विषय सिंबल अलॉटमेंटच्या संदर्भात सगळे कॅन्डिडेटनी माघार अगर नाही घेतला असता तर 5 डिस्प्यूट आपल्या समोर होते. ठीक आहे. 5 कॅन्डिडेटच्या संदर्भात डिस्प्यूट होते. परंतु लोकांनी माघार घेतलं, यामुळे सगळ्यांना त्यांच्या पहिला प्रेफरन्स मिळाले. त्याचे राजकीय पक्षाचे असेल तर त्यांचे राजकीय पक्ष मिळालेला आहे आणि अदरवाईज जो काय असेल त्यांनी सगळ्यांना पहिला प्रेफरन्स जळगावमध्ये मिळाला. तो डिस्प्यूट काय नाही होता. ठीक आहे. आता मी रावेरची विनंती करतो की आपण बोलू. बोला. रावेरमध्ये एकूण सुरुवातीला 29 उमेदवार होते, त्याच्यापैकी 5 उमेदवारांनी माघार घेतली, त्याच्यामुळं 24 उमेदवार निवडणूक लढवणारे शिल्लक राहिलेले आहेत आणि 1 नोटा. अशा रीतीनं बॅलेट पेपर आता 25 लोकांचा राहील आणि 2 BU लागतील. जळगावमध्ये 1 लागत असेल तर रावेरमध्ये 2 BU वर मतदान होणार आहे. त्याच्यामुळं 25 उमेदवार प्लस 1 नोटा अशा रीतीनं 25 बटन जे आहेत BU वरचे ते ओपन राहतील. दुसरं 5 लोकांनी उमेदवारी परत घेतलेली आहे, त्यांची नावं आम्ही पब्लिश केलेली आहे. सिम्बॉल अलॉटमेंटमध्ये आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडं पहिल्या प्रिफरन्सला 3 व्यक्तींनी बॅट मागितलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये लॉट काढावं लागले आणि लॉट काढून मग आम्ही ज्यांच्या नावाने चिठ्ठी निघाली त्यांना बॅट हे चिन्ह दिलेलं आहे. आणि इतर व्यक्तींच्या बाबतीत, उमेदवारांच्या बाबतीत आम्ही त्यांना त्यांच्या प्रिफरन्स प्रमाणे किंवा आरओच्या प्रिफरन्स प्रमाणे आम्ही त्यांना चिन्ह वाटप करून दिलेलं आहे. नाव बदलामध्ये फक्त 2 आम्ही मान्य केलेला आहे. एक आहे इंजिनियर, त्यांनी सुरुवातीला लिहिण्यासाठी अर्ज दिला होता आणि दुसरे आहेत शेवटी एक सर लिहिण्यासाठी अर्ज दिला होता. त्या दोघांचं मान्य केलेलं आहे. अदरवाईज बाकीचे 2 लोकांचे अर्ज होते ते आम्ही रिजेक्ट केलेले, कारण त्यांनी त्याच्यामध्ये 108 वगैरे काहीतरी ऍड करा असं लिहिलं होतं. त्यामुळे ते काही पॉप्युलरली नोन नाव नाही असं गृहीत धरून आम्ही ते काही मान्य केलेलं नाही. अशा रीतीने एकूण 24 उमेदवार प्लस 1 नोटा आणि 2 BU रावेरसाठी लागतील. एक सेकंड. जळगावच्या संदर्भात 2 गोष्टी मला आपल्याला निर्देशात आणायच्या. एक, मी नाम वाचताना एक नाम विसरलो जो मला बोलायला पाहिजे होतं. नाम बदलमध्ये ईश्वर दयाराम मोरे, त्यांनी नाम बदलून एक्स हवलदार ईश्वर दयाराम मोरे या नाम मध्ये त्यांनी केलेलं आहे.
हवलदार हविलदार मध्ये जरासा स्पेलिंगचा अजून विषय तो सॉर्ट आउट करतो, परंतु त्यांनी नाम बदलून एक्स हवलदार ईश्वर दयाराम मोरे असं त्यांनी केलेलं आहे. त्यांची ओरिजिनल मागणी होती की ईश्वर दयाराम मोरे ब्रॅकेटमध्ये एक्स आर्मी माजी सैनिक असं त्यांनी मागितलं होतं, परंतु त्या आपल्याला करता येत नाही. तो जो करता येतो नामाच्या आधी आपण प्राध्यापक लावू शकतो, डॉक्टर लावू शकतो, आर्मीच्या आपल्याकडे पदवी असेल लेफ्टनंट जनरल, सिपाही, मेजर, सुभेदार मेजर वो सगळं लावता येतो. तो त्यांनी एक्स हवलदार ईश्वर दयाराम मोरे असं त्यांनी दिलेलं आहे. ईश्वर दयाराम मोरे आपण स्वीकारले. अच्छा, एक और गोष्टी आपल्याला घडलेला आहे जो मी आपल्याला निर्देशात आणून देतो. आज जवळपास 3:05 एक ईमेल मुख्य निवडणूक अधिकारी कडून आपल्याला प्राप्त झाला की एक अखिल भारत हिंदू महासभा नामाची एक पक्षने आपल्याकडे नामनिर्देशन भरलं होतं. त्याचे नामनिर्देशनवर भारत निवडणूक आयोगाकडे कोई व्यक्तींनी बँगलोरमधून एक व्यक्तींनी ऑब्जेक्शन त्यांचे एबी फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यांचं नामनिर्देशन पत्र प्रथमदर्शनी 100% पात्र होता, त्याच्यावर साईन होता, ऍड्रेस होता आणि भारत निवडणूक आयोगाच्या यादीवर त्यांचं नाम होता. आपण त्याची पडताळणी केली आणि सगळे जो राजकीय पक्ष आणि कॅन्डिडेट्स जो त्या दिवस स्क्रुटनीचे दिवस या ठिकाणी उपस्थित होते, आपण त्यांना क्लिअर कट विचारला 4 वेळा की बॉस याच्याबद्दल कोणाला आक्षेप आहे का. एक बी आक्षेप त्या संदर्भात प्राप्त नाही होता, एक बी सूचना या संदर्भात आपल्याकडे प्राप्त नाही होती. आपण याची माहिती मुंबईला निवडणूक अधिकारी महोदयकडे पण पाठवलं, मुख्य निवडणूक अधिकारी महोदयकडे, तिथून पण काय, परंतु काल रात्री त्यांना काही ईमेल प्राप्त झाला की याच्यावर वाद चालू आहे, काहीतरी सुप्रीम कोर्टात वाद चालू आहे. तर याबद्दल निर्णय आपला आता भारत निवडणूक आयोगाकडून निर्णय असा प्राप्त झाला की त्याला इंडिपेंडेंट कॅन्डिडेट म्हणून आपण ट्रीट करावा, त्यांच्या एबी फॉर्म नामंजूर करावा. ते कोई रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे नाव नाही होते. तो रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे नसल्यामुळे त्यांनी 10 सूचकांचं नाम त्याच्यामध्ये भरलं होतं. 10 सूचकांचं नाम भरताना त्यांनी त्यांना जो सिंबल अलॉटमेंट असतो, त्यांना जो चिन्ह अलॉटमेंट असतो ते पण स्वतंत्र रीती असतो, म्हणजे त्याला म्हणजे फ्री सिंबल मधूनही घ्यावं लागतं. तो याच्यामध्ये ओन्ली हे होता की त्यांचं नाव राजकीय पक्षामध्ये येणार की स्वतंत्र मध्ये येणार. तर भारत निवडणूक आयोगाने जो आपल्याला निर्णय आता ईमेल जो मी म्हटलं ना ईमेल प्राप्त आहे, ईमेल मध्ये त्यांनी असा आदेश पाठवलेला आहे की याला तुम्ही याच्यामध्ये घ्या, म्हणजे स्वतंत्र कॅन्डिडेट म्हणून घ्या. तो एक छोटा बदल या वरच्या लेवलवर झालेल्या निर्णयामुळे तो आपल्याकडे राजकीय पक्ष म्हणजे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष 3 कॅन्डिडेट झाले, त्याच्यामध्ये 2 राष्ट्रीय और 1 राज्यस्तरीय, 2 कॅन्डिडेट रेकग्नाइज्ड म्हणजे रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पार्टीचे झाले आणि उर्वरित जो 9 कॅन्डिडेट्स आहे, आता आय थिंक 14 आहे ना, 9, 2, 5 9 कॅन्डिडेट आहे ते झाले स्वतंत्र इंडिपेंडेंट कॅन्डिडेट. ठीक आहे, ये क्लॅरिटी राहू द्या, बिकॉज ये तक्रार आधी नंतर प्राप्त झाली आणि या आदेश आपल्याला प्राप्त झाला, तर त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये हे पण केलं. ठीक आहे, और काय विषय. अच्छा, एक सेकंड, ये निवडणूकच्या प्रक्रियामध्ये झाले. नाम निर्देशन आपण टप्प्याटप्प्याने घेऊ, बिकॉज आपले बाकी पण काही मुद्दे आहेत नाम निर्देशनच्या संदर्भात, बिकॉज आपल्या आचारसंहिता, प्रचार, खर्चा व आता सुरू होणारे पूर्ण खेळ, तो आता त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. मतदार जनजागृती, बिकॉज हा एक मोठा विषय झाला, क्योंकि महाराष्ट्रामध्ये जो मतदारांची टक्केवारी आहे, मतदान किती झाले त्याच्यावर जरासा मागच्या इलेक्शनच्या तुलनेने प्रत्येक ठिकाणी काय प्रमाणात कमी होत आहे, तर त्याच्याबद्दल जळगाव जिल्हा काय करतात त्याबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे. आणि पारदर्शकता आपण 100% ठेवलेली आहे प्रत्येक प्रोसेसमध्ये आणि सगळ्यांना म्हणजे एक व्यवस्थितपणे जेवढं आपण क्लिअर कट निवडणूक प्रक्रिया करू शकतो आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न केले आणि म्हणजे सगळे नियमाला 10 वेळा तपासून आपण कारवाई केली. ठीक आहे, आता मी और काय, आता नाम निर्देशन प्रक्रियाबद्दल कोई प्रश्न असेल तर आता विचारू. जळगाव आणि रावेर असे निवडणूक लढवणार आहे आणि माघार घेतलेले अशांची नावं आपल्याला काही वेळात मुख्य निवडणूक अधिकारी कडून ते मान्य झाल्यानंतर आपले व्हॉट्सअप ग्रुपवर, आपले नोटीस बोर्डवर ते काही वेळात मिळवते, अगदी काही वेळात. आता ऑलरेडी मी यादी तर वाचलेली आहे, परंतु फायनल तुम्हाला फायनल क्रमांक सहित आपले मिळते. क्रमांक मध्ये जरासा स्पेलिंग या सगळ्या गोष्टीबद्दल जरासा हे असतो, ते एक वेळ तपासून झालं तर गडबड होणार. इझिली आज 6 वाजता ठेवलं होतं आपण, या प्रेस कॉन्फरन्स 6 वाजता ठेवलं होतं की आता देता आलं पाहिजे, परंतु हे जो प्रॉब्लेम झाला त्यामुळे आपल्याला जरासा वाट क्रमवारी देवनागरी भाषामध्ये मी सांगतो, देवनागरी भाषामध्ये त्यांचे मूल नाम प्रमाणे राहील. मूल नाम
मूल नाम जो त्यांनी नाम निर्देशन पत्रवर भरलेलं मूल नाम प्रमाणे राहील. और उसमें पहले मान्यता प्राप्त राजकीय पक्ष, त्याच्यानंतर आपले अनरेकग्नाइज रजिस्टर्ड अनरेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी, त्याचे मराठी काय असेल, प्रादेशिक नोंदीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष आणि स्वतंत्र राजकीय पक्ष, आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्यांची ये. और एक और डाऊट होता लोकांच्या मनात, म्हणजे त्यांचे देवनागरी भाषेमध्ये मूल नाव म्हणजे डॉक्टर वगैरे ते लावता येत नाही, त्यांचे मूल नाव जैसे डॉक्टर आयुष प्रसाद करण्याचे का ओनली आयुष प्रसाद अप्रमाण, आणि जो त्यांनी नामनिर्देशन मध्ये भरलेलं. आणि तिसरी जो फायनल गोष्टी आहे, राजकीय स्तरावरचे पक्ष आणि राष्ट्रीय स्तरावरचे मान्यता प्राप्त पक्षाच्या नाम म्हणजे स्टेटस सेम आहे. असं नाही की ते राष्ट्रीय आहे तर त्यांचे वर येणार आणि यांच्या खाली असेल, दोनोंचे स्टेटस सेम, आणि त्याच्यामध्ये अक्षरी देवनागरी अक्षर. सर, एक अपक्ष उमेदवार आहेत प्राध्यापक आशिष जाधव नावाचे, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे अक्षताई खडसे यांच्या उमेदवारी. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जी नोटीस काढलेली 135 कोटीची वसूल ती महसूल विभागानेच काढलेली आहे, पण आता आक्षेप म्हणून काही कारवाई झाली असं. नाही, ऐका, या विषयाबद्दल टोटली एक गोष्टी आहे की आदरणीय रिटर्निंग ऑफिसर महोदयांनी आपला लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे, आणि एक वेळा त्यांनी लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे. त्या लेखीचा निर्णय सगळ्यांना जग जाहीर आहे, आणि त्या लेखीचा निर्णय म्हणजे ऑलरेडी म्हणजे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्याच्या वर काय बोलणं योग्य नाही आहे. जो निर्णय आहे आणि ते स्पीकिंग ऑर्डर डिटेल्ड ऑर्डर त्यांनी दिलेला आहे, आणि त्या निर्णयाचे सगळे हिशोब त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि ऍज पर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स प्रमाणे निर्णय जो काही आहे ते अगदी योग्य निर्णय घेण्यात आले. पिनाटे साहेबांकडे तक्रार नाही, त्यांनी निर्णय दिलाय की नाही, कोणती प्राध्यापक डॉक्टर आशिष जाधव त्यांच्या बाबतीत त्यांनी 108 वगैरे काहीतरी लिहिण्याची मागणी केलेली आहे, पण आपण त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन असं 108 नाही, अक्षताईंच्या उमेदवारी संदर्भात त्यांचा एक कॅन्डिडेट आज आक्षेप अर्ज झाला. ज्या दिवशी स्क्रुटिनी होती त्या दिवशी एकच अर्ज होता वसंत कांडेलकर यांचा, त्या दिवशी त्याच्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे. त्यांनी आज काहीतरी आता एक अर्ज आणून दिलेला आहे मला, पण ते स्क्रुटिनी झाली त्या दिवशीच व्हॅलिड झाली. उसके बाद वो अर्ज येत नाही. ठीक आहे, अच्छा झाला हे विषय. और मेरे को भी चाय दे दो यार.